माऊली नमस्कार. आयुष्यात एक गोष्ट मला समजलीये बघ, पराभूत न होता जो जिद्दीनं संघर्ष करत राहतो त्यालाच देव फळ देतो. अनुसूया आणि वीरेन यांच्या जिद्दी समोर तर आपण हातच जोडले पाहिजेत. आता कुठे त्यांना संकटाच्या साखळीमधून उसंत मिळाली, पण ही वेळ सरते तोच पुढलं संकट उभंच आहे. अगं कुठलं काय, त्यांना अपत्य होणार हे जरी निश्चित असलं तरी ते कसं असेल ते कुठं आपल्याला माहिती आहे. त्याच्या नशिबात काय लिहिलंय पाहूया. आता शेंडी तुटो वा पारंबी, मी मागे जाणार नाही. तू शांत हो, मी बघतो काय करायचं ते. आई वीरेन, आम्हाला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे. काल तू तुझ्या आईशी जे वागलास ना ते अजिबात योग्य नव्हतं. अरे आम्ही इथे तुझ्या भविष्यासाठी भल्यासाठी एवढी काळजी करतो आणि तू असा वागतोस. नाहीतर काय. आता मी काय म्हणते ते ऐक. हेच ना की तुम्हाला वंशाचा दिवा हवा आहे. हो, आणि त्यासाठी मला दुसरे लग्न करावे लागेल. मला मान्य आहे, पण माझी एक अट आहे. तुम्हाला 9 मास प्रतीक्षा करावी लागेल. काय त्यानंतर दुसरा कुठला मुहूर्त आहे? हो आई, त्यानंतर अतिशय शुभ दिवस येईल. अगं मी दुसरं लग्न न करता आपल्या घरात पाळणा हलणार आहे. इतके वर्ष थांबलात, अजून फक्त 9 मास थांब ना. काय झालं मालकीनबाई, बरं वाटत नाहीये का? या नुसत्या उलट्या नाहीयेत. मोठ्या मालकीनबाई लवकर या. काय झालं ओरडायला? अहो मालकीनबाईंना उलट्या होत आहेत. मग त्यात काय एवढं कौतुक? कौतुकच आहे त्यात. या साध्या उलट्या नाहीयेत, कोरड्या उलट्या आहेत, कोरड्या उलट्या. अगं बाई, खरंच की काय? हो. तेव्हा पावलास रे बाबा. आता हिच्या पोटी फक्त पुत्र होऊ दे म्हणजे झालं. देवासमोर साखर ठेवून येते. देवीने आपली प्रार्थना ऐकली. मुलगा नातू झाला. नातू अगदी माझ्या वीरेन सारखा दिसतोय. घराण्याचा वारस आला, अगदी माझा वीरेन. अहो काय झाले आहे तुम्हाला? कित्येक दिवसांपासून मी पाहत आहे, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पार उडून गेला आहे. आपल्या आयुष्यातील किती महत्वाचा क्षण आपण जगत आहोत, तरी देखील तुम्ही असे का बरे वागत आहात? असे काही नाही अनुसूया, मी आनंदी आहे. खरेच. खरेच? हो. मग घ्या बघू माझी शपथ. अगं तू काय हे पोरकट खेळ खेळत आहेस? मी की नाही, आपल्या ह्या बाळासाठी खूप स्वप्ने रंगवली आहेत. पुढल्या काही वर्षात ना आपण त्याला गुरुकुलात पाठवूयात. मग तो तिथे खूप ज्ञान प्राप्त करून खूप हुशार होईल. मग तुम्ही त्याला आपल्या व्यापारात पारंगत बनवाल. मग तो तिथे खूप वृद्धी करेल.
आणि मग योग्य वेळ आली की थाटामाटात आपण त्याचा विवाह देखील करूयात. बस थांबव हे सारे. तुझी कुठलीही स्वप्न पूर्ण होणार नाहीयेत. अहो, हे काय बोलताय तुम्ही? मला क्षमा कर अनुसूया, पण मी तुझ्यापासून खूप महत्वाची गोष्ट लपवली आहे. अगं, देवीने आपल्याला हा आनंद दिला, पण सोबत गहिऱ्या दुःखाची किनारही दिली आहे. तिने सांगितले की ह्या 3 मडक्यांपैकी 1 मडक्याची तुला निवड करायची आहे. अनुसूया, आपला पुत्र सद्गुणी आहे, संस्कारी आहे, चाणाक्ष आहे, पण अल्प आयुष्य आहे ग. मी मुद्दाम तुला ही गोष्ट सांगितली नाही, कारण तुझ्या मातृत्वाच्या आनंदावर मला विरजण पडू द्यायचं नव्हते. परंतु इतर कुठलंही वैगुण्य अपत्य निवडण्यापेक्षा मी हे सद्गुणी अपत्य निवडले. मला क्षमा कर, मला क्षमा कर अनुसूया, मला क्षमा कर. अनुसूया! झाले. कसं गोंडस दिसतंय माझं बाळ. हे बघ चारू, बाहेर खेळायला जायचे नाही हा. काय, मला न सांगता तर मुळीच नाही जायचं, हो ना? अगं, आण त्याला इकडे, मी भरवते. आज त्याच्यासाठी रव्याची खीर केलीये. चल चाल. नाही, मी भरवते ना, म्हणजे माझ्या हातची सवय झाली आहे ना त्याला. ठीक आहे. कशी आहे? आवडली? जिने बनवली आहे घे. चारू, आई, तुम्ही चारूला पाहिलेत का कुठे? आत्ताच इथे खेळत होता. मीच धाडले हो त्याच बाहेर खेळावयास. म्हटलं पोर घरात बसून कंटाळला असेल, बाहेर 4 मुलं खेळतायत, त्यांच्यासोबत मौज मिळेल. हो हो, पण तुम्हाला कळत कसं नाहीये? मला न विचारता तुम्ही त्याला बाहेर पाठवलेच का? मी क्षणभर देखील त्याला माझ्या दृष्टीआड होऊ देत नाही. बाहेरचे जग नाही हो पाहिले त्याने. तुम्ही कसे? अगं, हो बाई 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 बाई, काय हे हिचे बोलणे? मैनावती, तुझा नातू माझा कोणीच नाही का गो? हेच ऐकायचे बाकी होते हो तुझ्या घरात. अगं, शांत हो का हे मला ते. आणि तुला एवढा आवाज वाढवायची गरजच काय होती म्हणे मी? अगं, इथे बाहेरच कुठे खेळत असेल तो, आम्हाला काळजी नाही का त्याची? शेवटी आमच्याही वंशाचा दिवाच आहे ना तो. चारू, 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 चारू कुठे गेला? चारू, हास, चारू. काका, माझा चारू दिसला का तुम्हाला कुठे? चारू? नाही ग बाई, मी नाही पाहिला त्याला. काका, माझ्या चारूला पाहिले का तुम्ही? चारू? हा? तुझा चारू ना? मगाशी नदीकडे जाताना बघितलाय मी त्याला. नदीकडे? हो, नदीकडे. चारू, 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 मैनावती, चारू बाळा, चारू बाळा, चारू बाळा, चारू.
चारुहास चारुहास चारू चारू असा कुणीतरी वाचवा चारू असा चारू आला आला अगं तो परत कपिल आपल्या चारू हासासोबत कपिल आहे चारुहास चारुहास तुला कुठे लागले नाहीये ना? मी किती घाबरले होते तू माझ्या नजरेआड झालास तेव्हा. यापुढे मला न सांगता कुठेही जायचे नाही, कळले? अगं मी मामा सोबतच तर आलो इकडे. त्यांनी मला पोहायला शिकवलं. अगं ताई काळजी कशाला करतेस? आठवतंय ना, मीही याच वयात असताना पोहायला शिकलो होतो आणि त्यामुळे याला शिकवत होतो. आणि तसंही चारुहास आता मोठा होतोय. काही लक्षात येतंय का? तुला नेमके काय म्हणायचंय कपिल? चारुहासची मुंज नको का करायला? तसंही हेच तर योग्य वय असतं ना. तर आता मुंज होणार, मग लगेच सोड मुंज, आणि त्यानंतर हा हा म्हणता लग्न देखील. आजी म्हणजे माझं लग्न पण करणार? हो करणार. अगं ताई, आयुष्यात इतका आनंदी प्रसंग घडला असताना तुम्ही इतके उदास आणि निराश का वागताय? अगं तुझ्या मुलाच्या भविष्याचा विचार कर, त्याची स्वप्ने रंगव. किती मोठी प्रेरणा आहे तुमच्या समोर, आणि तू अशी का वागतेस ग? कारण ती स्वप्न कधीच पूर्ण होणार नाहीत कपिल, कधीच नाही. माझा हा मुलगा कधीच त्याचा भविष्यकाळ नाही बघू शकणार. काय अभद्र बोलतेस तू? होय कपिल, आपला चारुहास त्याचे कुमार वय देखील जगू शकणार नाहीये. देवीने जन्म देतानाच त्याला अल्पायुष्य जन्माला घातले. एक एक दिवस जसा पुढे जातो ना, तसा त्याचा मृत्यू जवळ येताना दिसतो मला. मी कशी आनंदी राहू सांग ना. अगं अप्पा शकुनी, शेवटी तू तुझी जागा दाखवलीसच. माझ्या वंशावर नेहमी तुझा डोळा होता, म्हणून तू आमच्यापासून त्या लेकराला दूर नेत होतीस. तरी म्हटलं आमच्या घरात सुख आलेच कसे. अगं तू आमच्या नशिबी असेपर्यंत आम्हाला सुख मिळणार कसे? आई हो ऐक तरी माझे. खबरदार तोंड उघडलंस तर जीव घेईन तुझा. तुम्ही दोघा नवरा बायकोंनी आम्हाला फसवलंय. आई आहो हळू, त्याला कळू देऊ नका. का? त्याचं काळं नशीब नको समजायला त्याला? आई काय बोलतेस तू? तू पण एक आईच आहेस ना, तरी ही भाषा? तू तर एक शब्दही बोलू नकोस. हे असं अल्पायुषी मूल जन्माला घालण्यापेक्षा ही निपुत्रिक राहिली असती तरी बरं झालं असतं. थांबा सगळे, आता विषय नको. या गुणी मुलावर तुमचे हे संस्कार नको व्हायला. मी त्याला बाहेर घेऊन जातो. ए बाळा, ए उठ. चारुहास, उठ. आपल्याला जर बाहेर जायचं. चल चल उठ, चल. तुला मी जरा एक दाखवतो काहीतरी. इथे आपण आता आहे ना जरा बाहेर फिरून येऊ. हा चल. आई, मी काय म्हणतो ते नीट ऐक. त्या दिवशी जी देवी माझ्यासमोर प्रकट झाली होती, तिने मला अल्पायुषी पण गुणी, दीर्घायुषी पण अंध आणि मुलगी पण बालविधवा
असे 3 पर्याय दिले होते आणि आई, त्यातून जो मला योग्य वाटला तोच पर्याय मी निवडला आहे. हेच आयुष्यात कधीही तू योग्य निवड केली नाहीस, ना लग्नाच्या वेळी ना अपत्याच्या वेळी. आणि या तुझ्या कुकर्माची शिक्षा आम्हाला भोगावी लागते, हे लक्षात ठेव. ही अवदसा आमच्या नशिबात आल्यापासून आमच्या मागची 7.5 संपायचं काही नावच घेत नाही. माझ्या मुलाचं आणि नातवाचं आयुष्य नासवायचं पाप तुझ्या माथी लागेल, हे लक्षात ठेव. अगं, या अल्पायुषी नातवापेक्षा तो अंधा मुलगा तरी बरा होता, निदान पूर्ण आयुष्य तरी जगला असता. अहो, काय बोलताय तुम्ही? घरात सगळं मंगल घडत असताना काय तुमची भाषा आहे हो? आणि मला सांगा, या चिमुकल्याचा काय दोष आहे याच्यात? तू आमच्यामध्ये बोलू नको. हा आमच्या घरातला प्रश्न, तो आम्ही सोडवू. हे बघा, ह्या मुलाला त्याचं जेवढं आयुष्य आहे तेवढं सुखाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि मला असं नाही वाटत की या घरात त्याला हे सुख आणि समाधान मिळेल. नाही पण हो, त्याचा मामा अद्याप जिवंत आहे. मी त्याला सर्व सुख आणि आनंद मिळवून देईन. भाऊजी, ताई, मी याचं लग्न लावून देईन, हा शब्द देतो तुम्हाला. घ्या, जशी बहीण तसाच हा भाऊ. अरे, जरा आमच्या अनुभवाचा थोडा फायदा घे. सर्व गोष्टी अशा सोप्या नसतात. आता तर साधी त्याची मुंज पार पडलीये. आता लग्नाआधी त्याची सोडमुंज करावी लागेल. आणि सोडमुंज करण्यासाठी त्याला काशीची यात्रा करून यावी लागेल. कोण करवणार? आणि समजा तो काशीला गेला आणि त्या दरम्यान तिथे काही अभद्र घडलं. तुम्ही सगळे मोठे आहात म्हणून खूप ऐकलं आणि खूप सहन केलं. पण आता नाही. आणि हो, चारुहास्य म्हणाल तर त्याची काशी यात्रा मी घडवेन आणि त्याचे सगळे विधी मी शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडेन. ज्याला जे करायचंय ते करा. हा, तो तर अल्पायुषी आहेच. तू इमार त्याच्या सोबत. चल ग. आई, तू रडू नकोस. मी जाईन मामा सोबत यात्रेला आणि लवकरच परत येईन. अशी कशी जाऊ देऊ मी तुला? मी पण येणार तुझ्या सोबत. नाही अनुसूया, अगं, एवढ्या परीक्षा दिल्यात आपण, तर ही विरहाची परीक्षा देखील आपल्यालाच द्यावी लागेल. बाळ, यापुढे तुझा मामा जे सांगेल तुला तेच करायचे आहे. माऊली, असं म्हणतात की प्रवास कितीही खडतर आणि मोठा असला तरी सुरुवात ही पहिल्या उचललेल्या पावलानच होत असते. कपिलनं त्याच्या भाच्याला सुखी आयुष्य लाभावं म्हणून त्याच्याच घरातून बाहेर नेण्याचा निर्णय घेतला. ही किती धाडसी वृत्ती आहे माऊली. त्या आईचा त्याग बघ. आपलं अल्पायुषी पोर आपल्यापासून लांब जात आहे, तरी त्याच्या सुखासाठी ती तो विरह सहन करतीये. पण आता कसा असेल त्याचा पुढचा मार्ग, कळेल पुढील भागात. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.